गुड इव्हनिंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्कफ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर येस, आता वाजलेले इव्हिनिंगचे 6:30 आणि आता तर मी बाहेर, कारण माझं ऑफिस वर्क लवकर आटोपलं तर त्यामुळे. जियाना देखील रेडी झालेली आहे, दीपालीसुद्धा. आणि चला बाहेर जाऊ. एकच चेंज म्हणून आम्ही बाहेर जाते, असं काही इंटेन्शन नव्हतं, कारण काल दिवसभर आपण घरीच होतो ना. तर इव्हिनिंगला बाहेर नाही गेलो, घरीच होतो. आणि इतक्यात ऑफिसला सुद्धा मी गेलो नाही, तर घरच्या घरी होतं बोर. चला तर एक बाहेरून फेरफटका मारून येऊ आणि बघू काय काय गोष्टी आम्हाला बघायला मिळतात नवीन. असं रडायचं नाही. ती मच्छरची गाडी आली वाटते ना. ती मच्छरची गाडी आली ना तर मला एकदम लहानपणीचे दिवस आठवतात. आम्ही असंच खेळत राहायचो बाहेर आणि ती गाडी यायची, मग पळा 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 हातमध्ये. हो ना, बंद आत यायचे. हा चला, जियानाला बांधून दिलेलं आहे बिकॉज आज आम्ही 2 व्हीलरनी जातोय. तिला वारा नको लागायला म्हणून बांधलंय. चल ए जियाना, तिकडे चल. आणि ती मच्छरची गाडी मे बी तिकडे आलेली आहे. कोण कोण? हा चल 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 पटकन चल पुढे. आणि मी जियानाचा टिफिन हातात घेऊन, तिला एवढी भूक लागलेली आहे की तिला कंट्रोलच नाही होत आहे. आणि तो डब्बा बघून प्रणव माझ्याकडे रागाने बघतो. काय ग? मी म्हंटल हा डब्बा बघून प्रणव माझ्याकडे रागाने बघत. मला आवडतच नाही ते. दीपालीला कळलं तेव्हाच. त्याला बिलकुल असं आवडत नाही. त्याचं असं आहे की घरी खा, नाही तर मग कारमध्ये खा. पण आता तू व्हीलरवर जाते म्हणून माझ्याकडे ऑप्शन नाही आहे. त्याची सवय लागते मग त्यांना. हो ते आहे, तुझं बरोबर आहे. प्रणवचे असे रिॲक्शन होते. प्रणव बोलला काहीच नाही मला, फक्त तिच्याकडे बघतो रागाने, मग माझ्याकडे बघितलं, दॅट्स इट. मी समजून गेली. चला, तर जियानाला बघायचं आहे गरबा. तर भगवान नगरमध्ये खूप सुंदर गरबा असा होतो, तर ते बघायला जाऊ. आणि बघू इन बिटवीन आम्हाला जे जे दिसेल तिथे एक्सप्लोर करू आणि घरी येऊ. बिकॉज आता आम्हाला नाही बोर होत, आम्हाला कामांपासूनच आमचे हात नाही रिकामी होत, पण जियानाला मात्र खूप बोर होतं. 4 वाजतापासून मॉलमध्ये चला, बाहेर चला, असं सुरू आहे तिचं. आणि स्कूलमध्ये जायला सुद्धा पण तसंच असते. आता तिला घरी नाही थांबायचं आहे. मी तिला तिच्या किती पाठीमागे लागते, नको जाऊ नका असंच मस्करी म्हणून. मला म्हणते नाही मम्मा मला जायचं आहे. तर आम्ही बाहेर आहे, माझ्यासाठी जात आहे. जियानासाठी बाहेर आम्ही फिरायला नाही जात आहे ना. म्हणजे फिरायला हिला चेंज भेटला पाहिजे म्हणून नाही जात. बेटा तुला अभ्यासच करायचा आहे. ओके, मी 2 दिवसापासून घरी आहे म्हणून मी बाहेर फिरायला जात आहे, गरबा बघायला जात आहे. आणि जियाना आम्ही जात आहे म्हणून आमच्यासोबत येत आहे, राईट. हां, नाहीतर तो चेंज असतो ना, चेंज तो असाच राहील नेहमी की चला बाहेर फिरायला नाही. प्रणवची चाललेली बरी. बिकॉज डॅडीज हे असतात की जे प्रॉपर डिसिप्लिन लावतात. तर मी नाही येऊ का? मी नाही येऊ? कुठे बसू मी? इथे बसू मस्त मॅचिंग घालता ना दोघही जण. बसू नाही बसत, मला जागाच नाही ठेवली तू. ना झोपत आहे का बाळा? The next morning. मागे जियाना मागे ठेवलेली आहे. आता असू दे ना, मला नाही माहिती कुठे आहे. तिला गाडीमध्ये बसल्याबरोबर लगेच डॉल आठवली. आज दिवस जरा स्लो असेल बिकॉज जियानाला सुट्टी आहे आज आणि उद्या दोन्ही दिवस सुट्टी आहे. हा, आता आम्ही मायाबाकडे चाललो बिकॉज मी आणि प्रणव आम्ही दोघं जातोय जिमला. तर जियानाला ऑन द वे ड्रॉप करू आणि मग जिम झाल्यानंतर पिक करू. ओके. आणि तेवढा वेळ तू काय करशील तिथे? काय
आता जियाना खूप बोलते. आता प्रणव गाडी काढतो डॅडीला ती आपल्या म्हणते डॅडी हळू हळू काढ. घाई नाही. अच्छा घाई नाही डॅडी घाई नाही अशी बोलली. कुठे पडली होती? कुठेही पडते तू, कुठेच पडत नाही, तुला कोणीच कुठे पडू देत नाही, तू काहीही सांगते जियाना. डॅडी कुठे पडला होती? एक्सेलरेट केल्यावर मागे नव्हती पडली का? एवढं जुनं आठवतं का 1 महिने आधीच? डॅडी बोलते मग डॅडी बोल आय लव्ह यू जियाना. कुठे बोलू? इथे बोल. हॅलो एव्हरीवन, तू वेलकम बॅक टू अवर चॅनल. बोल तू आता. पूर्ण प्रणव दिसत आहे तू आज जियाना, माहितीये? प्रणव दिसत आहे तू पूर्ण. हो पंकज दादा, गुड मॉर्निंग. सुट्टी आहे म्हणा मला म्हणून लेट चाललंय सगळं. तर इथे जियानासाठी आहे तिचं ब्रेकफास्ट रेडी. आणि जियाना बघा मला काय म्हणते. जियाना चाललं काही आहे ना? थांबू अगं चल ना. काय करते तू? हा खूप इम्पॉर्टंट काम करते का? हा बघू मला काय केलं. व्हेरी गुड. आणखी अजून कचरा करा. ती केलेला कचरा प्रॉपरली ठेवत आहे. काय सगळं ते मिक्स करून ठेवलं. माहितीये सगळं तिने काढला होता बाहेर. आता ती सिस्टमॅटिक ठेवत आहे. चेंज कर ना कपडे. हो आता करतो ना आंघोळ. चल अगं नंतर ठेवशील. चल ते थंड होऊन जाईल. चल चलते ना तू मला कशा. चल ना चल पुढे बघा. भाता नाही पराठा बनवलेला आहे मी तुला लोणचं बरोबर. ऑफिसचे काम चालू आहे बट त्यासोबतच शूट करणं गरजेचं आहे कारण दीपाली बनवत आहे टेस्टी बिर्याणी, व्हेज बिर्याणी. चला 5 मिनिटं झोपली आणि येऊन म्हणते मम्मा झोप झाली. तू स्कूल मध्ये छान असते जिया. चला इथे तेल तापलेलं आहे. हे पातेलं मी घेतलेलं आहे. याच्यामध्ये बिर्याणीचं प्रिपरेशन करेल आणि इथे भात बॉईल करायला ठेवेल. तर सगळ्यात आधी पाण्याला एक उकळी होऊ देते आणि मग त्याच्यात आपण भात टाकू आणि सगळे खडे मसाले टाकू. तरी मी इथे घेतलेले आहे 2 कांदे. हे मी थोडं फाईन चॉप केलेले आहेत आणि इथे एक सिंगल कांदा व्यवस्थित वेगळा ठेवलेला आहे. त्याचे असे लांब लांब काप करून घेतले. इथे 2 टोमॅटो घेतलेले, एक छोटंसं बीट घेतलेलं आहे आणि इथे घेतलेले आहे मी सोयाबीन. हे थोडं पाण्यामधनं असं पाणी टाकून थोडं मी सोक होऊ दिले ते पाण्यामध्ये. इथे घेतलेले आहे कोबी आणि मटर. जास्त एकदम असं काही डिफिकल्ट नाहीये, इझीच आहे. चला म्हणजे मी पण नेक्स्ट टाइम बनवू शकतो. ही रेसिपी बघायची आणि चला तर तुम्ही पण ज्या पद्धतीने दीपाली बनवते त्या पद्धतीने एक वेळ ट्राय करून बघा आणि नक्की आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तर सगळ्यात आधी हा जो लांब कापलेला मी जो कांदा आहे त्याला मी गोल्डन ब्राऊन करेल. ती बघा जियाना बघा. हॅलो हे सगळं आवडतं. चला तर तुम्ही बिर्याणी बनवणं कुठनं शिकली म्हणजे काय? तर तसं तर मी मम्मीचं बघायची नेहमी पण एक्झॅक्ट मेजरमेंट प्रॉपर हे मला आकाशदादांनी शिकवलं. तर लग्न झाल्यानंतर मी आता लग्नाच्या आधी तर असं कधी प्रसंगच नाही आला की बिर्याणी वगैरे बनवायची. लग्नानंतर असा चान्स आला तर मी दादाला विचारायची ओव्हर कॉल की दादा काय काय त्याच्यानंतर काय काय टाकू आणि तो अक्षरशः व्हिडिओ कॉल करायचा मला आणि माझी बिर्याणी प्रिपेअर होतपर्यंत अर्धा तास मला तो व्हिडिओ कॉलवर राहायचा आणि मला सांगायचा. आणि हो मला जितकं तू सांगितलेलं आहे ह्या गोष्टी यामध्ये हेच माहितीये की पप्पा ॲक्युरेट मेजरमेंट नाही सांगत आणि दादा एकदम म्हणजे 2 चम्मच स्पून तर 2 चम्मच स्पूनच तो ॲक्युरेट सांगायचा. अनफॉर्च्युनेटली तो आमच्यात नाही आहे आज बट दीपालीला तो बिर्याणी शिकवून गेलो. आणि दादा स्वयंपाक पण खूप छान बनवायचा. शेफ होता तो आपल्या घरचा. म्हणजे असं आपण युट्यूबवर रील्स बघतो ना तर तो युट्यूबवर कुकिंग व्हिडिओज बघायचा. तू कधीही त्याला बघ
तो कुकिंग व्हिडिओज बघत राहायचा. दीपाली म्हणजे माझे जे सासरे आहेत पप्पा आणि दादा हे यांचा हॉटेलचा बिझनेस आहे. म्हणजे ते नॉनव्हेज बिर्याणी किमा ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. तर ते दोघंही शेफ आहे. म्हणजे दादा तर खूप अगोदरपासून आणि त्याच्या हाताला तर अप्रतिम टेस्ट होती. पण तो नाही आहे आमच्यात आज. बट त्यांनी भरपूर काही गोष्टी दीपालीला शिकवून गेलेला आहे आणि तो जसं दीपाली सांगत आहे की यूट्यूबवर व्हिडिओज तो बघायचा आणि त्या अकॉर्डिंग तो न्यू डिशेस ट्राय करायचा. नॉट इवन त्यांची बिर्याणी आणि खिमा वगैरे, बट त्याच्या व्यतिरिक्त चायनीज वगैरे सगळं घरी बनवायचा तो. 1-2 वेळा मी पण टेस्ट केलेला आहे, कारण आम्हाला जास्त वेळ मिळाला नाही एकमेकांसोबत. बट स्टील मला त्याच्या हाताची चव माहिती आहे. चला तर मग आपण जाऊया परत बिर्याणीकडे. हां, गोल्डन ब्राऊन होते ते एकदम क्रिस्पी होऊ द्यायचं. याचं सगळं शेवटी काम पडतं, पण ते आधीच तेलामध्ये करून घेतलेलं बरं राहतं. तेवढं मग भांडे नाही भरत. हे कमी करू नाही होऊ दे, झालं ना ते. तर यात सगळ्यात आधी मी टाकेल खडे मसाले. तर मी खडे मसाले जे आहेत हे घरचे तुमचे जे अवेलेबल आहे ते टाका, पण मोजून टाका. बिकॉज बॉईल जेव्हा भात कुक होऊन जातो ना तेव्हा ते काढायला बरं सोपं पडतं. मी मोजून टाकलेलं आहे सगळं. धुवून वॉश करून ठेवलेलं होतं. तूच तर सगळ्यात अगोदर टाकले खडे मसाले. आता चाललाय राईस. त्याला फुल फ्लेम वर ठेवायचं आणि एक उकळी द्यायची त्याची. आणि हे झालेलं आहे इकडे ब्राऊन झाले. जळले नाही ना? तसेच पाहिजेत ना, ब्राऊन तसेच होतात. तर इथे मी सगळ्यात आधी टाकते बेली आणि जिरा. सगळं क्वांटिटी जास्त टाका. आता मी इथे टाकते अनियन. आणि त्यात आता मी टाकते अद्रक लसूणची पेस्ट. 2 स्पून भरून टाकलेली आहे. आता मी टाकते यात मीठ, चवीनुसार मीठ. छान असं शिजू द्यायचं. जोपर्यंत ते अद्रक लसूण शिजत नाही आणि वर तेल सुटत नाही तोपर्यंत ते छान शिजू द्यायचं. वेळ लागतो या प्रोसेसला. यात तुम्ही थोडंसं तूप पण टाकू शकता. चव खूप भारी येते त्याची. मी आधी टाकायला विसरले म्हणून आता टाकते. आणि हे ऊन बघा तुम्ही बाहेर विथ क्लाउड्स. ब्युटिफुल. मीन वाईल चालू आहे माझं ऑफिस. इथे बघ, जास्त ओव्हर कुक नाही करायचं याला. हाफ कुकच पाहिजे. बिकॉज हे मग वाफेवर आणखी. त्याला कुठला भात म्हणतात का? हा बिर्याणीचा राईस आहे. अर्धा कच्चा है ना? हा, अर्धा हाफ कुक. राईट. अच्छा, तो इंग्लिश वर्ड यूज केला. होता. इथे मी टाकेल रिमेनिंग टोमॅटो. तर यात सगळ्यात आधी मी टाकेल हळद. तुम्ही क्वांटिटीच्या अकॉर्डिंग हळद टाका. मी कमी टाकते बिकॉज आम्ही हळद कुठल्याच भाजीवर जास्त खात नाही. इथे टाकते मी धनेपूड. हे टाकलं मी 2 स्पून छान असं भरून. आणि तिखट 2 स्पून टाकलं मी. छान असं कोथिंबीर. ते नको कमी व्हायला. पाणी घे बरं जरा तुम्ही. राईस इथे रेडी आहे आणि लगेच याला स्टीम करून घ्यायचे आपलं पाणी. आणि यातले जे खडे
मसाले ते काढून घ्यायचे कारण ऍक्सिडेंट नाही होत. पण असं झालं होतं. अरे बापरे, काय होतं दिवाळी? कुठली काडी होती ती? दालचिनी. ते माझ्या गळ्यामध्ये जाऊन फसलं होतं आणि मला श्वास घ्यायला त्रास होत होता. तर दीपाली अगोदरच हे सगळं काढून फेकते. थँक्यू. आपण आधीपासूनच काढायचं. हो, मला अनुभवच नव्हता ना त्या गोष्टीचा. हा, म्हणून मोजून टाकते, म्हणजे मोजून बरोबर तेवढे काढून ठेवते. तर हे बऱ्यापैकी शिजले आहे. तर यात आता मी सगळे टाकेल. कोबी, बटाटा, हे काय, कोबी, बटाटा आणि मटर. आणखी कुठलं भाजी आहे? बीटनी छान असा कलर येतो. गाजर वगैरे नाही चांगलं वाटत व्हेज बिर्याणी मध्ये, खात पण नाही. स्वीट फ्लेवर आहे. हा, आणि मी ते इग्नोरच करतो गाजर खायचे. आणि यातच सोयाबीन सुद्धा टाका. सोयाबीनने ना असा चांगला चिकनचा फ्लेवर येतो मध्ये मध्ये. तर यात मी टाकते बिर्याणी मसाला. बिर्याणी मसाला मार्केटमध्ये पण अवेलेबल आहे, तुम्ही तो पण टाकू शकता. हा पप्पांचा मसाला आहे, म्हणून याची रेसिपी वगैरे मला काही माहिती नाही. ते सांगत पण नाही. त्यांचा बिझनेस आहे तो, तर ते आणि त्या इन्ग्रेडियंटवर आणि त्या मसाल्यावरच त्यांचा तो पूर्ण बिझनेस आहे, आणि सांगायला पण नको. आणि थोडंसं पाणी टाका आणि छान याला असं शिजवू द्या सगळ्या भाज्या एकत्र. आणि याच्यात टाकायचं थोडंसं केवळ 4 to 5 ड्रॉप्स. तर ही आहे केवड्याची बॉटल. चला, तर यामध्ये टाकत आहे दीपाली कलर. आणि हे काय आहे? ऑइल आहे का? नाही, पाणी आहे. पाणी आहे. ओके. फेवरेट कलर भगवा. बापरे, तू म्हणजे मागेच लागतो. दीपालीचा फेवरेट कलर आहे शेंद्री. जर तुम्ही माझ्या बर्थडे सेलिब्रेशनचा ब्लॉग नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा. तिथे दीपालीने त्याच कलरचा ड्रेस घातला, भगवा. काही बोलतो. तर मी इथे 2 कलर घेतलेले आहे आणि हे सगळं कुक झालेलं आहे. कुक झालंय. ऑइल जास्त टाकू नका, बिकॉज जेव्हा आपण राईस मिक्स करतो तर सगळं ऑइल लागतं. फ्लेवर कमी येतात बिर्याणीचे आणि ऑइल जास्त वाटतं, म्हणून मी ऑइल कमी टाकलेलं आहे. जर असं वाटत असेल तर तुम्ही वरून पण टाकू शकता. परत सांबार. सांबार आहे आमच्याकडे. खूप प्रॉब्लेम होता. कोथिंबीर खूप आहे आपल्याकडे. कोथिंबीर डिसाईड करून घ्या. विदर्भामध्ये आमच्याकडे सांबारच म्हणतात. चला प्रणव, चला आता याला करू आपण लेअरिंग. आणि थोडंसं तूप हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर टाका. पण याने काय होतं ना, वरचा जो भात असतो तो कडक नाही होत, असा मऊ असतो तो छान. नंतर पण शेवटपर्यंत. तर वरून पातेलं झाकून ठेवलेलं आहे आणि छान अशी वाफ काढून घ्या कमी गॅसवर आणि बस बिर्याणी इज रेडी. थँक्यू सो मच. फायनली बिर्याणी ही आमची तयार झालेली आहे. आता करायची आहे मिक्स आणि खायचं. सगळ्यांनी चिकनला देऊन देऊ. राईस खाते ना तू वरचं?
वा 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 वा. तुझ्या तोंडात पाणी. माझ्या तोंडामध्ये पाणी सुटलं. जियानाचं इथे चालू झालेलं आहे. मिरची नाहीये तू. मिरची नाही खाऊन बघ तू. बघ तू खाऊन बघ, मिरची नाहीये. चला तर अशी होती रेसिपी. तर दीपालीने आज सुंदर अशी बिर्याणी दुपारी बनवली. त्याची रेसिपी आम्ही शेअर केलेली आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि बिर्याणी बनवून बघा. तर आता ती कशी झाली आहे मी तुम्हाला सांगते. जियानाने मी माझं खाऊन झालेलं आहे. छान झाली ना. अमेझिंग. आणि मगाशी तरी भरपूर फ्रेश होता. आता जे जे त्याचा पूर्ण मसाला आहे तो पूर्ण मिक्स झालेला आहे त्याच्यामध्ये. तर आता टेस्ट अजून अप्रतिम आहे खरंच. म्हणजे असं वाटत आहे की हॉटेलमधनं बिर्याणी आणलेली आहे. ती इतकी सुंदर झालेली. तर तुम्ही सुद्धा हे ट्राय करा आणि नक्की आम्हाला सांगा. खरंच सुंदर आहे. असं नाही माझी बायको आहे म्हणून मी म्हणत नाही. खरंच अप्रतिम झालेली आहे. थँक्यू सो मच. वेलकम. काय म्हटलं जियाना? जियाना खाऊन झालं ना बेटा तुझं. मग आपण दोघींनी खाल्लं ना. आपलं तर जेवण पण झालं. नाही नाही जेवण नाही झालं. माझं झालं, तुझं व्हायचंय. तू परत खाशील. उद्या नाही आजच. उद्या का परत? किती बोलते गो गोंडू.